ओ हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. अनुष्का केक घ्यायचा. चला पुढे, चला चल चल चल. चांगला दाखव, सगळ्यात जे चांगला असेल ते दाखव आम्हाला. बरं हा पिंकवाला कोणता बेस्ट आहे बघ. हा वाला चॉकलेट, चॉकलेट आहे. अरे हा वाला नको, हा तर मला पहिलाच नाही आवडला. हा ते बाजूला ठेव. ते बी छान आहे. दुसरा बघ ना रे. सगळे असेच आहेत का, वेगळे नाही आहेत काही? हां कसं आहे, त्याला हात नको लावू, ते शॉर्ट मारत असते. ते घोळ झाला गाड्या आज. हा वाला कोणता, त्याच्यापेक्षा वेगळा नाही का अजून एखादा बघ ना असलं तर. हे लईच क्रीम असते रे ह्याच्यामध्ये, थोडंफार काही चेंज असलं तर बघ. नुसती क्रीम नको का, क्रीमचाच घ्यायचा नुसता. तुला आवडून काय करायचं. हां राईट, हा वाला दे. बघू आता घरी गेला बघू कर. आणि ही एक दे आपली ती कॅन्डल. काय हो हो का हा फुगे नको, नुसती कॅन्डलच घेऊ. कॅन्डल दे. हां बस वाजली नाही पाहिजे फक्त. मित्रांनो आम्ही 2 दिवस बाहेर होतो, सगळ्यांना माहिती आहे. आम्ही आलो आहे काल संध्याकाळी घरी आणि तिकडे आम्हाला केक कट करायचा होता. तिकडे काही टाईम भेटलाच नाही आहे मित्रांनो. तर फायनली आता गावामध्ये आलो आहे. आता गावातून केक घेतला आहे, तर चला आता आपण घेऊन जाऊया घरी. मी आत्ता केक घेऊन घरी आलो. केक घेऊन घरी आल्याला बघा तुम्हाला दिसतं की वातावरण कसं झालं. एकदम जोराचा पाऊस चालू झाला बघा सध्या, खूप म्हणजे खूप भयानक. सध्या 2 दिवस झाला आमच्याकडे एवढा फुल पाऊस चालू आहे मित्रांनो. आम्ही तर बाहेरच होतो संभाजीनगरला, पण तिथे काही एवढा पाऊस नव्हता, थोडाफार होता, येत जात होता. पण कंटिन्यू आमच्या गावामध्ये कंटिन्यू झाला, 2 दिवस झाला कंटिन्यू पाऊस लागून आहे बघा. आणि थोडा सकाळी कमी झाला होता, म्हणजे आता केक आणायला गेलो का त्यावेळेस पण कमी होता बघा, पण आता खूप वाढला. आणि इकडे बघा अनुष्का चालू आहे तयारी. अनुष्का हाय, खुशी आहे का? हां ह्यांची चालू आहे बघा तयारी. मी जस्ट आता केक घेऊन घरी आलेलो आहे आणि अनुष्काला बोललो लवकर रेडी होऊ म्हटलं. आपण काय करू, वरती जाऊ बोललो टेरेसवर आणि तिथं केक कट करू. पण हे वातावरण पाहून तर असं वाटतंय वरती जाणं मुश्किलच आहे सध्या तरी. इकडे पाहू शकता तुम्ही, खुशी रेडी झालेली आहे आणि अंशू आहे का, अंशू आज झोपेतनं आत्ताच उठलेला आहे बघा. त्याला पण आता फ्रेश करावं लागेल थोडं. आणि इकडे अनुष्काचं चालू आहे आवरणं. अनुष्का आवरलं तुझं? 2 दिवस खूप फिरून फिरून थकलो आम्ही काल संध्याकाळी घरी आलो मित्रांनो. काल संध्याकाळी आम्हाला बड्डे साजरा करायचा होता घरी, पण काय झालं आता एवढं थकून आलं ना माणूस, खूप म्हणजे खूप थकून जातं फिरून फिरून. अख्खा 2 दिवस आम्ही फिरलो तिकडे आणि फिरला ते तर आहेच. खूप म्हणजे खूप छान. आणि बर्थडे सेलिब्रेशन खरं सांगतो मित्रांनो बघा तिकडेच व्हायला पाहिजे होतं. थोडं जाऊ आता झालं, आमच्याकडनं काही चुका झाल्या. थोडं कसं अनुष्काची तब्येत पण खूप म्हणजे असं बदलली होती तिकडे गेल्यानंतर, कारण कसं त्या धुक्याच्या वातावरणामध्ये पावसात भिजल्यामुळं थोडंफार तिची तब्येत बिघडली असल्यामुळे आम्ही तिकडे काय केक कट केला नाही. पण काल संध्याकाळी अक्षरशः आम्हाला केक कट करायचा होता, पण काल खूप थकून आल्यामुळे आम्ही केक कट केला नाही. तर मित्रांनो चला जाऊ द्या, शेवटी आज घरी आता आज म्हटलं घरी केक कट करू. आज आम्हाला केक कट करायचा होता बघा, कसला डेंजर पाऊस चालू आहे. आम्हाला केक घरी जाऊन कट करायचा होता. आपण आता बघू काय होतंय ते. चला बघ कसला डेंजर पाऊस चालू. तू आवरून घे लवकर, तुझं आवर पटकन. नाही वाढणार आहेत ना, पाऊस सध्या खूप म्हणजे खूप वाढलेला आहे. आणि स्पेशल आम्ही खुशीच्या चॉईसनं केक आणलेला, तुम्ही तर पाहिलंच, मी तुम्हाला दाखवलं पण खुशीच्या चॉईसनं केक घेतलेला आहे. हो खुशी, आवडला ना तुला? हे बघा मित्रांनो केक आणला इकडे. तर तुम्हाला दिसत असेल इकडे काय वातावरण चालू आहे सध्या. केक कट करायचं तर लांबच राहिलं, पण अंशूचा कार्यक्रम वेगळा चला आता घरातल्या घरात छोटेखाने आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत. थोडं बाहेर करायचं होतं आम्हाला, पण या वातावरणामुळे काय आम्हाला बाहेर सेलिब्रेशन करता येत नाही. म्हणजे टेरेसवरती जायचं होतं बघा. हां आणि काही आवाज थोडा शांत ठेवा. मला काही गिफ्ट आणले का तरच केक खायला भेटणार आहे. काय बोलते मी, मला काही गिफ्ट आणले का? आणले का तू काय भाकर खायला बसला? जाऊ दे चल जाऊ दे, शेवटी आपलीच लेकरं, काही होत नाही. चला आता मित्रांनो आता छोटेखाने आपण केक कट करूया, थोडा बर्थडे सेलिब्रेशन करून घेऊया. चल हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू अनुष्का, हॅपी बर्थडे टू यू. दीदी
दुसरा एक घे. तिला जमलंच नाहीये गाड्या. हळू वळ, हळू वळ. छोटासा बच्चा आहे ना, छोटा अयो. हो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू अनुष्का, हॅपी बर्थडे टू यू. थोडा घोळ झाला मित्रांनो. जे आमच्या चिवच्या हातामध्ये आम्ही ब्लास्ट करण्यासाठी दिला होता छोटा पटाका, ती तिला थोडा तिच्या हातातच फुटला बरं का. तिला लागलं वगैरे काही नाही, पण ती भेली खूप जरा. दीदी इकडे बघ ना, दीदी एक स्माइल दे फक्त. कुठं झालं इकडे कॅमेरा दाखव, कॅमेरा दाखव ना फक्त, कॅमेरा दाखव, दाखव बघू. हे बघा हिच्या हातात जरा फटाका फुटला सर. आमच्या घरामध्ये कोणीच नव्हतं, आम्ही तिघेच जण होतो इथं, त्यामुळे बघा. त्याला खाऊ घालायची गरज नाहीये, तुम्ही इकडे पाहू शकता. हे बघा त्याचं काय चाललंय दिसतंय तुम्हाला इथं. त्याला अगोदरच एक्स्ट्रा काढून दिला आम्ही खाण्यासाठी. अनुष्काची थोडी नाराजी झाली, तिचा बर्थडे बाहेरच व्हायला पाहिजे होता असं तिला पण वाटत होतं, मला पण वाटत होतं. पण काही कारणास्तव झालं नाहीये ते करणं आम्हाला. पण जाऊ दे, आता शेवटी कसं थोड्या गोष्टी ऍडजस्ट करून घ्याव्या लागतात. बरोबर आहे ना. खा. ठीक आहे आलो. तू क्रीम खा. त्यानं केक आणल्यापासून कंटिन्यू खान चालू. मी तुम्हाला स्टार्टिंग पासून दाखवलंय. चाकू घेतो, बोटान तरी खातो ना, चाकून तरी खातो, चालूच आहे त्याचं. चला अनुष्का, तुला वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. घे खा. आगर आता केक तोंडाला लावा वाटेल मला जरा. लावला तर मन तुम्हाला सांगेन मी. हे बघा आमचं दीदू काय म्हणते. बॉडी दीदू राहू दे थोडं थोडं लावू दे. काय म्हणते मी नाही लावणार, देणार. लावलं तर तुमच्याच गालाला लावीन सगळं. चला मित्रांनो, या तुम्ही पण केक खायला. खरंच छोटेखाने आम्ही केक सेलिब्रेशन केला आणि कसा वाटला नक्की मित्रांनो कमेंट्स करून सांगा. आणि एवढं सांगतो, पुढचा वाढदिवस अनुष्काला खूप म्हणजे खूप बेस्ट करायचा विचार करतोय मी आताच. ह्या वेळेस झाला नाही, पण पुढचा खरंच खूप भारी कर. पण वाढदिवसापेक्षा ना मला खरंच खूप भारी वाटलं. ह्यांनी मला फिरायला नेलं ना, तेच माझ्यासाठी मोठं होतं. एकदम भारी वाटलं. आमचं सगळं राहिलं बाजूला आणि सगळ्यात जास्त फेमस राहिला आमचा हात. त्याची स्टाईल बघ फक्त तुम्ही, काय चालू आहे त्याचं. तिकडे बघ एकदा, तिकडे बघ ना, तिकडे आम्हीच खाणार. ऐका सगळ्यांना, ऐका फ्लाइंग किस दे सगळ्यांना, फ्लाइंग किस दे. पप्पी दे भैया, पप्पी. यम्मी भैया, इधर पप्पी दे ना. कसं आहे नाव गाव काहीतरी घे ना त्याला. यम्मी. क्रीम क्रीम नाही खायची जास्त, क्रीम चांगली नसते. बरं मी भी केक खाऊ का. आता तू पण खरंच आलं तुझी लय कॉमेडी झाली बरं का. आता ताई तुझ्या पॅन्टीला लागल म्हणतो, तुझ्या पॅन्टीला लागल. बड्डे कर इकडे 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 बघ. बर्थडे झाला, अगोदर थोडा केक खाल्ला, पण आता बघा किती मोठा केक घेऊन बसते. अर्धा तर संपवला हातामध्ये तिच्या बाकीचा केक. मग काय वाया जाते ना, कोण टाकायचं. 200-250 रुपये. लय हुशार आहे बाबा. 200-250 करायचे का. 200-250 वाया जाऊ नये म्हणते. क्रीम क्रीम सुद्धा खाऊन टाकायची. काय खाती बघा, क्रीम कशी ठेवली लेकरांनी. सगळं केक केक खाल्ला आणि सगळी क्रीम तशी ठेवली. मला पण नाही आवडत क्रीम वगैरे. जाऊ दे. दिदू दिदू हे दिदू. माझा बर्थडे सेलिब्रेशन झाला, पण आमच्या पिल्लूला थोडंसं पोहलं. थोडं पण झालं, लगेच क्लिअर झालं ते. ही तर हे बघ नॉर्मल झाला सर, पण भीती वाटली कारण की घरी कोणच नव्हतं. तर तिच्या हातात तिच्या पर्यायच तिचाच नाद होता ना. तिने घ्यायला लावलं होतं. पप्पा हे घ्या बोलली फटाके. कारण फक्त आम्हाला केकच कट करायचा होता, पण चिवणी ते घेऊन आली, 2-3 वस्तू घेऊन आली ती. जाऊ दे आता, केलं मस्त झालं. थोडं नेक्स्ट प्लॅन काहीतरी वेगळा, काहीतरी मोठा करूया. थोडं घरामध्ये लय मोठी माणसं असली ना तेव्हा छान वाटतं, पण आमच्या घरामध्ये जास्त माणसं नाहीत. आमच्या छोटीशी फॅमिली, त्यामुळे आम्ही छोट्या त्यात सलोनी मावशी ते आहेत, पण पाऊस असल्यामध्ये ते काही इकडे विचार नाही. कंटिन्यू पाऊस चालू आहे. सध्या पण पाऊस चालू आहे. गेली लाईट तिला लय मस्त आहे लाईट जायला. तिथून बोला आता, तू बोल ना, बोल ना. तुला जास्त पोळलं का तुला. हा म्हणती दाखव. आता बरं वाटतंय का. आता बरं वाटतं ना. बघू दिसत काही नाहीये, फक्त हाताला नाही. लेकरांचा कसा थोडासा नाद असतो, जरी थोडा धक्का लागला तरी जास्त म्हणजे थोडंसं विचारते. तर चला तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.